हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज बघणार आहोत नॉर्थ इंडियन वांग्याचं भरीत. तर मला इथे लागणार होतं, मी एका व्यक्तीसाठीच बनवणार होते म्हणून मी त्याचप्रमाणे मसाला पण तयार करणार आहे आणि त्याचप्रमाणे छोटंसंच वांगं आहे, कारण एका व्यक्तीसाठी होईल असं. तर मी एक छोटं वांगं होतं ते भाजून घेतलं, कांदा वगैरे चिरोसपर्यंत वांगं भाजायला ठेवलं आणि ते अशा प्रकारे भाजून घेतलं. मी 2 कांदे आणि 2 टमॅटो चिरून घेतले आणि मी हे वांगं होतं ते कारण का गार झालं की पटकन निघतं त्याचं सालं, म्हणून आपण त्याला पहिलं भाजून घेऊन गार करायचं किंवा मग पाण्यातून काढायचं. मग ते कसं होतं पटकन निघतं. मी आता तेल गरम करून मी त्याच्यात जिरं घातलं आणि मी याच्यात घातलेला आहे कांदा पटकन लाल व्हावा म्हणून आपण त्याच्यात मीठ घालायचं आणि कांद्याचा करारापणा कमी झाल्यानंतर मी घातले आहेत याच्यात मटार घातले आणि मी याच्यात मटार घालून दोन्ही असे थोडेसे फ्राय केल्यानंतर मी आता याच्यात घालणार आहे सुखे मसाले. तर मी सुक्या मसाल्यात घालणार आहे हळद घातली आणि घातली धनिया पावडर एका व्यक्तीच्याच मसाल्याने, कारण भरीत कमी आहे त्याप्रमाणेच मसाले पण घातली लाल तिखट आणि हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, कारण मीठ तर आपण अगोदरच घातलं होतं कांद्यासोबत. म्हणून मी सगळं असं थोडंसं तेलात परतल्यानंतर आपण याच्यात घालणार आहे टमॅटो चिरून ठेवला होता तो. तर बघा कशी वाटते, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आता घालणार आहे 2 टमॅटो चिरले होते ते 2 टमॅटो घालणार आहे आणि व्यवस्थित सगळं टमॅटोचं पूर्णपणे टमॅटो गळून जाऊपर्यंत आपण त्याला हे करून घ्यायचं. तोपर्यंत मी जे वांगं होतं सोलून ठेवलेलं त्याला स्मॅश करून घेतलं हाताने. हे अशा प्रकारे टमॅटोला मी थोडं पाणी घालून मग पटकन गळेल म्हणून मी थोडं पाणी घातलं आणि कारण का कमी तेलात स्वयंपाक असतो म्हणून कमी तेलासाठी पाण्याचा वापर केलेला आहे. मी अशा प्रकारे पूर्णपणे टमॅटो स्मॅश झालं, वाटाणे पण शिजून झाले त्याच्यात आणि आपण आता घालणार आहे स्मॅश केलेला वांगं. तर हे बघा अशा प्रकारे घालणार. हा मराठी रेसिपी नाही आहे आपली, मराठी खूप छान बनते हे लसूण वगैरे घालून. ते नॉर्थ इंडियन स्टाईल आहे त्याच्यामुळे लसूण वगैरे नाही, अशा प्रकारे नॉर्थ इंडियनसाठी लागतं. तर माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हे बघा अशा प्रकारे, कारण मी इथे कामावर बनवलेलं आहे, हे मी यांच्या इथे स्वयंपाकाचं काम करते ते, तर मी इथं बनवलेलं आहे. तर खूप छान बनलेलं आहे. आता थोडं शिजून झाल्यावर आपण त्याच्यात घालणार आहे कोथिंबीर. याच्यात लिंबू घातल्यावर पण खूप भारी लागतं. 1 चमचा तूप घालायचं, त्यांनी पण खूप भारी लागतं. तर तुम्ही 1 चमचा तूप आणि लिंबू घाला. इथं नाही एवढं लिंबू वगैरे म्हणून मी घातलेला नव्हता, पण तुम्ही जर केलं अशा प्रकारे तर तुम्ही लिंबू आणि तूप घालून बघा, खूप भारी लागतं टेस्टी. तर अशा प्रकारे खूप छान झालेला आहे. त्याचा कलर तर इतका छान आला होता, खूप भारी आला होता, तुम्ही बघू शकता. खूप मस्त असं भरीत तयार झालं होतं, त्या मॅडमला पण खूप आवडलं. तर हे बघा अशा प्रकारे मी केलेलं आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.